जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी संतोषनगर परिसरात 5 एप्रिल रोजी रविवारी रात्री मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला। या हाणामारीत 3 जण जखमी झाले। पोलिसांनी तातडीने धाव घेत 9 ते 10 आरोपींना अटक केली आहे। त्यानंतर बीएमसीने आरोपींच्या अवैध बांधकामांवर कडक कारवाई करत मोहरक्या शबाना शेख यांच्या 1 मजली घरासह इतर बांधकामेही पाडली। या प्रकरणात ड्रग्जही सापडल्याने नवे वळण लागले असून आरोपींवरील कारवाई सुरू आहे। संतोषनगर मार्केट परिसरात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान भक्तिगीतांसाठी डीजे सेट चालू होता। या प्रसंगी एका गटातील सदस्यांनी डीजे सिस्टमला नुकसान केल्याचा आणि यात्रेतील 2 तरुणांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। यातून 2 गटांमध्ये वाद भडकला आणि हाणामारी सुरू झाली। घटनास्थळी दिंडोशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी लगेच धाव घेतली। गर्दी हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला। पोलिसांनी 9 मुख्य आरोपींना अटक केली आहे। यात सोहेल इकराम सय्यद, मुनीर इनाम सय्यद, काजल इकराम सय्यद, परवीन शेख, फरजाना मोहम्मद सुभान शेख, रेहाना रियाज शेख, अम्मू उर्फ प्रदीप प्रभाकर नायर, नसरीन शेख, फिरोज इकराम सय्यद यांचा समावेश आहे। वॉन्टेड मोहरक्या शबाना शेख हिलाही अटक झाली आहे। तर 2 अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आलाय। मुख्य आरोपींना 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। बीएमसीने 6 एप्रिलला आरोपींच्या घरासमोरचे पानपट्टी दुकान आणि लोखंडी ग्रिल पाडले। 9 एप्रिलला शबाना शेख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पूर्ण 1 मजली निवासस्थानावर बुलडोझर चालवला। हे सर्व बांधकाम अवैध असल्याचे सांगण्यात आले। पोलिसांनी आधीच ड्रग्ज धंद्याची माहिती दिल्यावर बीएमसीने नोटिसा बजावल्या होत्या। झडतीत आरोपींच्या घरात ड्रग्ज सापडल्याची माहिती आहे। या प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी अवैध ड्रग्जचा धंदा चालवत होते। कोठडी संपल्यानंतर ड्रग्ज प्रकरणातही त्यांना अटक केली जाईल। सद्यस्थितीत परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणाव पूर्णपणे नियंत्रणात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलीस आणि बीएमसी कडून पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई अवैध बांधकामे आणि गुन्हेगारीवर कठोर भूमिका दाखवणारी मानली जात आहे। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।